गंध फुलांचा फिका पडेल जीवनात असाही एक इत्र हवा. शत्रूच्या दारात उभा राहून मित्राचं कौतुक करणारा कवी कलश सारखा एक तरी मित्र असावा. नमक नहीं चंदन हो कभी, तुम तिलक हमारे माथे का. तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ कन्सेप्ट जबरदस्त केला आहे. म्हणजे जिगरी आपला दोस्त त्याच्यावरती व्हिडिओ येणार आहे, आणलेला आहे. कालचा व्हिडिओ टाकणार होतो, पण काल व्हिडिओ रेकॉर्ड झाला नाही काही कारणामुळे. ओके, तर आज व्हिडिओ आलेला आहे मित्रांनो. सगळ्यांनी सपोर्ट करून घ्यायचा आहे. सगळ्यांनी तुमच्या मराठी माणसाला मित्रांनो सपोर्ट करायचा आहे. मित्रांनो, तुम्ही आपल्या मराठी माणसाला सपोर्ट नाही केला तर कोण करणार मित्रांनो? तुम्हीच करायला लागणार सपोर्ट. आणि मला एका कालच्या व्हिडिओला कमेंट आली ते मित्रांनो, म्हणजे अहो कुठून त्या व्हिडिओवरती भावा मटेरियलचा पासवर्ड काय आहे. तर मित्रांनो, व्हिडिओवरती आपण स्क्रीनवरती का नाही मटेरियलचा पासवर्ड दाखवत असतो. व्हिडिओ शेवट कंप्लीटपर्यंत बघत चला. ओके, म्हणजे तुम्हाला मटेरियलचा पासवर्ड दिसून राहील. ओके, आणि सर्व मटेरियल टेलिग्रामवरती देखील आपण RR फाईलमध्ये देत असतो. ओके, तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता RR फाईलमध्ये. ओके, तर आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी मित्रांनो लागणार आहे तुम्हाला आलाड मशीन ॲप्लिकेशन. हे तुम्ही प्ले स्टोरवरून घेतले मित्रांनो, तो वॉटरमार्क येणार आहे तुम्हाला. ओके, ही तुम्हाला आपल्या व्हिडिओ वॉटरमार्क आपल्या टेलिग्राम चॅनलवरती एकदम फ्रीमध्ये मिळून जाईल. ओके, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर जसं काय बघू शकता, आलाड मशीन ओपन केल्यानंतर बिटमार्क आणि सिक्युरिटी प्रिसी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. ओपन करून घ्या. तर अशा बरं मित्रांनो तुम्हाला दिसून जाईल, ग्रुप वगैरे तुम्हाला लावून दिला असेल. इथे इंस्टाग्राम ID दिले आहे, जरूर जाऊन फॉलो करा मित्रांनो. इंस्टाग्राम IDला सपोर्ट करा. रिस्टोर तिथं रीच आहे ते म्हणजे डाऊन गेलेले आहेत. ओके, थोडा म्हणजे व्हिडिओ वगैरे तिथं थोडं मी अपलोड करत नव्हतो, आता करता रेग्युलर. तिथं तुम्ही काय सपोर्ट करून घ्यायचं आहे. ओके, फॉलो करून घ्या. आणि काय जर अडचण आली तर मला जरूर मेसेज करून सांगा. ओके, तुमचा सॉल्व्ह होईल प्रॉब्लेम. इथे प्लसवरती क्लिक करून जेवढे पण तुम्हाला इमेजवर दिले असणार आहेत ते तुम्ही जेवढे पण तुम्हाला इमेजेस प्रोव्हाइड केले असतील ते तुम्ही ते ॲड करून घ्यायचे आहेत. इथे मी इथं एक दिलेलं असणार अशा बरं बघू शकता, किंवा स्वतःचे तुमच्या मित्र वगैरे असतील त्याचं बनवू शकता, काय अडचण नाही. तर आता मी ते हे फोटो आहे ते ॲड केलेलं आहे बघू शकता. आणि मी इथं असं अशा बरं फोटो इथं ॲड केलेला आहे बघू शकता. ओके, तर इथं बघू शकता मी फोटो इथे ॲड केलेला आहे. तिथं फोटो बीटपाशी ॲड करून घ्यायचं आहे अशा परे. आणि पुढचा जो इमेज असणार तो तुम्ही इथं काय करायचं आहे, पुढचा अशा परे तुम्हाला इथं 2 बीटमध्ये ठेवायचं आहे, किंवा इथं 2 बीटमध्ये ठेवायचं आहे. ओके, ते इथं सॉरी इथे एका बीटमध्ये ठेवायचा आहे. आणि पुढचा असेल तो आपल्या इमेज असणार आहे, तो पुढचा जो आपला इमेज असणार आहे तो तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, 2 बीटमध्ये इथं ठेवायचं आहे. ओके, इथं 2 बीटमध्ये ठेवायचं आहे आपल्याला. ओके, तर बघू शकता अशा पर आपण इथं काय करायचं आहे, पुढचा जो इमेज असणार आहे तो आपण इथं सेट करून घेतलेला आहे. ओके, तर मित्रांनो इथं थोडं आपली चूक झालं आहे, म्हणजे 2 बीटमध्ये फोटो ठेवायचा नाही. इथं मी इथं बघितलेलं आहे. ओके, तर इथं एका बीटमध्ये ठेवायचे. ओके, तर इथं एकाच बीटमध्ये ठेवायचे, 2 फोटोमध्ये ठेवू नका. ओके, आता इतकं फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं. खाली तुम्हाला काय करायचं आहे, खाली पण तुमचे इमेज जे असणार आहेत ते मित्रांनो तुम्हाला मी दिले असणार आहे ते इमेजेस, ते तुम्ही इथं काय करायचं आहे, इथं ॲड करून घ्यायची तिथं अशा पर. ओके, ॲड करून याला काय करायचं आहे, खाली घ्यायचं आहे, खाली अशा पर घ्यायचं आहे. याला खाली घेतल्यानंतर तुम्हाला इथं अशा पर ग्रुप दिसेल. या ग्रुपच्या खाली अशा पर तुम्हाला इथं इमेज सेट करून घ्यायचं आहे. ओके, पुढचा इमेज देखील आपला जो असतो तो इथे मी सेट करून घेतो. ओके, तर मित्रांनो बाहेरचा थोडा राजकीयांचा वगैरे आवाज येत असं समजून घ्या. ओके, इथंवर घेतल्यानंतर काय करायचं तुम्हाला, मी इथं फोटो खाली घेतलेले आहे बघू शकता. ओके, तर इथं मी फोटो वगैरे इथं ॲड करून घेतलेलं आहे अशा प्रॉपरपणे. ओके, आता इथून तुम्हाला काय करायचं, शेवटपर्यंत जेवढे तुमचे फोटो असणार आहेत ते फोटो एक करून बीटनुसार फोटो इथे ॲड करून घ्यायचे आहेत. जेवढे पण असतील ते मी इथं ॲड करून घेतो, तुम्ही देखील करून घ्या शेवटपर्यंत. ओके, तर बघू शकता मी इथं ॲड करत आलेलंच आहे. ओके, तर इथं बघू शकता आपण इथं ॲड केलेलं आहे. ओके, तर तेवढं मित्रांनो व्हिडिओला तेवढं कमेंट वगैरे करत चला भावांनो. ओके, तर आपल्या व्हिडिओला चांगल्या प्रकारे कमेंट वगैरे आले तरी आपले व्हिडिओ आहे ते बूस्ट होतात चांगल्या प्रकारे, तर तुम्ही करून टाका. ओके, तर इथं अशापर्यंत मी क्लिक केलं 3 डॉटवरती क्लिक कंपोजवरती. ओके, आता बघा मित्रांनो, फोटो शेवटपर्यंत ॲड केल्यानंतर तुम्हाला एक खाली रेक्टँगल आहे बघू शकता. तुम्ही काय करायचं आहे ते नंतर बघूया. सर्वात 16.29 पशी या प्लसवरती क्लिक करून तुम्हाला एक मी PNG आपल्या मटेरियलच्या फोल्डरवरती दिलेला असणार आहे. ते तुम्ही त्यातला तुम्हाला काय 7000 PNG हा तुम्हाला ते ॲड करून घ्यायचं आहे.
तुम्ही ते वाढवू शकता. इथं ठेवायचं आहे आणि पुढे 1 नंबरवरती इथं प्लसवरती क्लिक करून घ्यायचं आहे. जेवढी पण आपल्या डायलॉगनुसार पेन जे असेल तिथं तुम्ही इथं सेट करून घ्यायचे आहेत. ओके, पटापट जेवढी पेन आता मी इथं फक्त 2च सांगणार आहे. इथं तुम्ही इथं ॲड करून घ्यायचे आहेत. ओके, आणि त्याला काय करायचं तुम्हाला इथं बघू शकता. इथं इपेडवरती क्लिक करून काय करायचं, ॲड इपेडवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तुम्हाला इथं सर्च करून घ्यायचं आहे फेड इन फेड आउट. ओके, फेड इन फेड आउट तुम्हाला माहीत असेल आपण कायमचे व्हिडिओवरती वापरत असतो PNGवरती वगैरे. तर मी जे काय करायचं आहे, जी स्पीड आहे तो 10% ठेवायची दोन्हीची. ओके, तर इथे मी 10% ठेवल्यानंतर हा इफेक्ट कॉपी करतो. इथे मी पेस्ट केलं आहे. ओके, कारण का मित्रांनो मी 2 का PNG ॲड केलं, कारण का व्हिडिओ खूप मोठा होणार आहे त्यामुळे मी केलं आहे. इथवर तुम्ही PNG ॲड करून घ्यायचं आहे. बरोबर तुम्हाला 10.15 तिथवर ॲड करून घ्यायचे. ओके, ॲड केल्यानंतर इथं थोडं आपला इथं ओके इफेक्ट आहे तिथं काय अडचण नाही. ओके, तर बघू शकता आता सर्व झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, फोटोजने इफेक्ट अप्लाय करायचे आहेत. ओके, तर त्याआधी काय करायचं आहे, तुम्हाला 2 ॲनिमेशन मिळतील. ओके, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ॲनिमेशन बघू शकता. इथे तुम्हाला काय करायचं आहे, या बरोबर तुम्हाला काय करायचं, चौथ्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. वरती तुम्हाला इथं कलर लाईटवरती किंवा तुम्हाला इथं अशा पर्याय यायचं आहे. तशा पर्याय तुम्हाला एक स्टाईलची इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला तर स्टाईलची इफेक्ट भेटेल. ओके मित्रांनो, तर स्टाईलची इफेक्टवरती क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवरती फक्त क्लिक करा. क्लिक केल्यानंतर अशा पर राहू द्या. आता तुम्हाला काय करायचं आहे, हा इमेजवरती क्लिक करून मूववरती क्लिक करून घ्यायचं आहे. इकडे तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात आधी हा इमेज इकडं ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. ओके, तर इथं आपण ॲड करून घेऊया अशा प्रकारे. ओके, तर अशा प्रकारे इथं आता तुम्हाला ॲनिमेशन की द्यायचे आहे. बघू शकता पहिली की द्यायची आहे. इथं की फ्रेम दिल्यानंतर थोडं पुढे यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला वाढवून घ्यायचं आहे इमेज. ओके, वाढवून घेतल्यानंतर इथंवर सेंटरला ॲड करून घ्यायचं आहे. सेंटरला ॲड केलं परत तुम्हाला इकडे काय करायचं आहे, इकडे अशा प्रकारे ओढून घ्यायचं आहे. ओके, तर बघू शकता अशा प्रकारे एकदम प्रॉपर दिसून जाईल. इथं काय करायचं, ग्राफवरती क्लिक करून घ्यायचं आहे. हा ग्राफ इथं अशा प्रकारे ठेवायचा आहे. इथं थोडं इथं वाढवायचं आहे आपल्याला. ओके, आणि हा अशा प्रकारे तुम्हाला थोडं इथं अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे. ओके, घेतल्यानंतर काय करायचं आहे, स्टाईल पेड ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर तुम्हाला बघू शकता स्टाईलचं पेड ओपन केलं तर मिररचा जो इफेक्ट आहे तो ऑन करून घ्या. ऑन केल्यानंतर हाच इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. घेतल्यानंतर पुढचा फोटो जो असणार आपल्या त्या पुढच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. पुढच्या फोटोला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आता हा इकडे इमेज सर्वात आधी घेऊया आपण. ओके, तर घेतल्यानंतर बघू शकता आता तुम्हाला काय करायचं आहे, इथं एक ॲनिमेशन की द्यायचे. तुम्हाला आता थोडं पुढे यायचं इथं पुढे आल्यानंतर इकडे सेट करून घ्यायचं आहे. ओके, तर घेतल्यानंतर तर बघू शकता मी तर अशापणे एकदम प्रॉपरपणे इमेज करत आहे. सर्वांनी व्हिडिओला सपोर्ट करा मित्रांनो. ओके, तर तुमच्या सपोर्टची गरज आहे आपल्याला आता खूप सारे. तर बघू शकता मी इथं केलेलं आहे. ओके, अशाप्रकारे बघू शकता एकदम जबरदस्तपणे. इथं आता तुम्ही फोटो वगैरे सेट करून घेतलेला असणार आहेत. ओके, तर आता इफेक्ट अप्लाय करण्यासाठी बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर सिक्युरिटी पॅक ओपन करून घ्यायचं आहे. एक आहे ते आपल्या नंबराप्रमाणे जो इफेक्ट असणार तो काय करायचा आहे, अशाप्रकारे फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे. इफेक्ट्सवरती क्लिक करून टिनरवरती क्लिक करून कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. केल्यानंतर मित्रांनो आता व्हिडिओजवरती क्लिक करायचं आहे. आता मला अजून एक व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आहे CapCutवरती. तर पटापट मी हा व्हिडिओ आहे ते हे करतो. इथं बघू शकता पहिल्या याला पेस्ट केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. पुन्हा बॅक आल्यानंतर काय करायचं आहे, हा जो इफेक्ट आहे बघू शकता हा आपण इथं काय करायचं आहे, अशा पर क्लिक करून कॉपी ऑल पेजवरती क्लिक करून घ्यायचं आहे. ओके, क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता आता काय करायचं, दुसऱ्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे. इफेक्ट पेस्ट केल्यानंतर अशा पर दिसून जाईल. तर अजूनही चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि कमेंट तेवढं करून टाका. तर आता बॅक यायचं आहे, आणखीन बघू शकता बॅक आल्यानंतर बघू शकता आता आपल्या हा 2 इफेक्ट झाले आहेत. परत तुम्हाला हा इफेक्ट तिसरा कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी केल्यानंतर व्हिडिओजवरती पुन्हा यायचं आहे. ओके, नीट व्हिडिओ बघा शेवटपर्यंत, मग तुम्हाला लगेच समजून जाईल मित्रांनो. इथं मी इफेक्ट पेस्ट करून घेतलेलं आहे बघू शकता. तर अशा पर आपलं इमेज दिसून जाईल. ओके, तर बघू शकता अशावर आपण ॲनिमेशन वगैरे क्रिएट करून घेतलेलं आहे. तर इथं काय करायचं आहे, आपला आता तिसरा इफेक्ट झाला आहे, चौथा इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. चौथ्या इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. अशी कॉपी ऑल इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता बघू शकता जिथं मित्रांनो आपण 2 ग्रुप लेअर ॲड केले आहेत त्याच्या खाली आपला फोटो आहे, त्या फोटोला फक्त इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे. ओके, एकदम सिम्पल बघू शकता अशाप्रकारे. ओके, पेस्ट करून घेतल्यानंतर पुन्हा बॅक या. पुन्हा बॅक आल्यानंतर सेक्युरिटी प्रोजेक्ट ओपन करून त्यातला तुम्हाला आता हा इफेक्ट तुम्हाला माहीत असेल. ओके, कुठं पेस्ट करायचं आणि कुठं हे करायचं आहे. तर माहीत नसेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा समजून जाईल. इथं तुम्हाला काय करायचं आहे, इथं एकाडाचा इफेक्ट फक्त 2 आहेत. फक्त इथं पेस्ट करून घ्यायचे आहे अशाप्रकारे. इथे मी पेस्ट करून घेतलेले आहे बघू शकता एकदम इझिलीपणे. आणखीन आपला एक इफेक्ट राहिलेला तो आपण लागलंच कॉपी करून घेऊया म्हणजे विशेष हे होतो आहे. ओके, तर इथं एडिटिंग कम्प्लीटच होतं आहे आपलं. एवढं आपण इथे इफेक्ट पेस्ट करून घेऊया. तर एक कार्ड सोडलेला आहे त्याला पेस्ट करून घेऊया. ओके,
ओके मित्रांनो, सर्व इफेक्ट आपले अप्लाय झालेले आहेत. आता काय करायचं, तुम्हाला प्लसवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तुम्हाला मी एक व्हिडिओ दिला असणार आहे, इथं बघू शकता. अशाप्रकारे आपल्या ॲडमिशनचे व्हिडिओ जो आपण हे केलं त्यावरती क्लिक करतो आणि अशाप्रकारे तुम्हाला एक व्हिडिओ दिला असणार आहे. तो काय करायचं, तुम्हाला टिंडॉवरती क्लिक करून ऑडिओ करून घ्यायचं. तुम्हाला व्हिडिओला जस्ट डिलीट करून घ्यायचं, सॉन्गला जस्ट इथं खाली घ्यायचं आहे. खाली घेतल्यानंतर इथं बघू शकता मी सर्वात सॉन्ग खाली घेतो. ओके, सर्वात खाली तुम्ही घ्यायचं आहे सॉन्ग आणि तुम्हाला व्हिडिओ सेव्ह होण्यासाठी कोपऱ्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे.